व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आज आपण दोन टॉपिक शिकणार आहोत. फर्स्ट वन इज व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आणि सेकंड वन इज नेचर ऑफ द रूट. दोन्ही टॉपिक खूप सिंपल आणि एकमेकांवर कंपॅरेटिव्हली टॉपिक आहे. म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट जर तुम्ही फाइंड आउट केली त्याच्या बेसिसवर आपण नेचर फाइंड आउट करणार आहे. सो दोन्ही कंडिशन पाहू, सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू, मॅक्झिमम एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता हा वर्ड, एक वर्ड आला इथं डिस्क्रिमिनंट. काय आलाय? डिस्क्रिमिनंट. ओके. आणि लिनियर इक्वेशन मध्ये वर्ड होता डिटर्मिनंट. सो डोंट गेट कन्फ्युज इन दिस टू वर्ड. डिटर्मिनंट मीन्स व्हॉट? दिस इज नथिंग बट डिटर्मिनंट. ओके, दिस इज डिटर्मिनंट. अँड व्हॉट अबाउट डिस्क्रिमिनंट, जे आता आपण डिस्कस करणार आहोत. डिस्क्रिमिनंट, आता डिस्क्रिमिनंट काय असते माहिती आहे? ज्याला आपण डिनोट करतो डेल्टानी. कशानी? डेल्टानी. आणि त्याचा फॉर्म्युला असतो बी स्क्वेअर मायनस 4ac. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. कळलं का? फॉर्म्युला मेथड मध्ये आपण ऑलरेडी हा फॉर्म्युला यूज केलाय, बी स्क्वेअर मायनस 4ac. फक्त बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट केली म्हणजे तुमची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट झाली, विषय संपला. काय डाऊट? फक्त काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे. मग आता बघा एक्झाम्पल पाहू आपण. काय दिलंय यामध्ये? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. काय दिलंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. पहिली स्टेप काय करणार आपण? पहिलं तर बघणार ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का. ओके, मग आपण पाहणार की अरे चला स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग आपण करणार कम्पेअर. सो कम्पेअर इक्वेशन विथ, आता इक्वेशन आहे एक्स, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ती काही येऊ द्या, कळते का? पॉझिटिव्ह येऊ द्या, निगेटिव्ह येऊ द्या, 0 येऊ द्या, फक्त आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे, डोक्यात ठेवा. सो आता पुढे बघा, वी गेट काय काय भेटणार आपल्याला? a ची व्हॅल्यू किती? 1, b ची व्हॅल्यू 7, c ची व्हॅल्यू -1. बरोबर आहे. सो नाव b स्क्वेअर मायनस 4ac. आता b ची व्हॅल्यू काय आहे? 7, 7 चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -1. व्हॅल्यू चेक करायची काय दिली ती. सो 7 चा स्क्वेअर 49, मायनस इंटू मायनस प्लस, 4 इंटू 1 इंटू 1 4. ओके, सो 49 प्लस 4 53. सो व्हाट इज दिस? b स्क्वेअर मायनस 4ac. सो दिस इज नथिंग बट फायनल आन्सर. संपलं. Therefore the value of discriminant is how much? 53. अवघड आहे नाही ताई? सिंपल आहे ना? काही डाऊट? ओके, सो इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. या पद्धतीने आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. पुढचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल घेऊ आपण मॅक्झिमम. इज इट इन स्टँडर्ड फॉर्म? आहे का? आहे. सो डायरेक्टली काय? कम्पेअर इक्वेशन विथ, कशाची कम्पेअर करणार? ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ओके, वी गेट, फोकस समोर एकदम, a ची व्हॅल्यू 2, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b? -5, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ c? 10. बरोबर आहे. मग आता आपण काय करणार? काय फाइंड आउट करायचं आपल्याला? व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट? डिस्क्रिमिनंट, दॅट इज b square minus 4ac. So now b square minus 4ac is equal to b minus 5 चा स्क्वेअर मायनस 4a आणि c. काय डाऊट? एकदम सिंपल. -5 चा स्क्वेअर 25 मायनस 4 टू 8 इंटू 10 80. ओके, 80 मधनं 25 घेतलं, 0 मधनं 5 गेले, 10 मधनं 5 गेले 5, 7 मधनं 2 गेले 5. सो काय झालं आन्सर? -55. डोंट वरी अबाउट द निगेटिव्ह साइन. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द क्वेश्चन? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. वेदर इट इज पॉझिटिव्ह, वेदर इट इज निगेटिव्ह, वेदर इट इज 0, इट डझंट मॅटर. जस्ट वी हॅव टू सॉल्व द गिवन example, and the example is what? Find the value of, what is the question? Find the value of discriminant. So the discriminant is how much? -55. Any doubt? Okay, so what you have to write here?
therefore the value of discriminant is how much? Minus 55. Any doubt? So this is the way to find the value of discriminant. Clear hai? Next, same example. Okay, is it in standard form? Yes, a square bx plus c. Don't worry about the root, directly follow the procedure. So what is the first step? Comparing. So what we have to do? We have to compare the given equation. Compare the equation with what? Ax square plus bx plus c is equal to 0. After comparing, we get the value of a, how much? H value will root 2, b value 4, and what about c? 2 root 2. Any doubt? खूप simple बघा. Now what you have to find out? b square minus 4ac. मग आता b किती? 4 square minus 4, a root 2, c 2 root 2. काही प्रॉब्लेम नाही. 4 चा स्क्वेअर 16. बघा आता 4 minus 4 2 जा 8 into root 2 into root 2 लास्ट लेक्चरलाच आपण शिकलो. रूटला रूटने मल्टिप्लाय केल्याने आपलं जसे एक नंबर असेल दोन्हीकडे सेम असेल तर रूट गायब होतो. सो काय झालं मग? 16 minus 16. आन्सर इज 0. ऑलरेडी आय टोल्ड यू आन्सर काही असू द्या, प्लस मायनस 0, इट डझंट मॅटर. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला विचारलं काय? द व्हॅल्यू ऑफ, therefore the value of discriminant is how much? 0. Any doubt? So this is a way to find out the value of discriminant. समजलं? क्लिअर झालं? b square minus 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट. कळते का? आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला शिकायचंय नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. काय शिकायचंय? नेचर ऑफ द रूट. आणि नेचर कशावर डिपेंड आहे माहितीये? नेचर डिपेंड आहे डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवर. देयर आर 3 टाइप्स ऑफ नेचर. ओके, फर्स्ट वन, जस्ट फोकस हियर. जर b स्क्वेअर मायनस 4ac ही ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे आन्सर कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. आन्सर कसा असेल? पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन 0 असेल. कशाचं? डिस्क्रिमिनंटचं. तर रूट्स कशा असतात? रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. यालाच डिस्टिंक्ट पण म्हणतात. रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट म्हणजे रूट्स रियल असणार. रियल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? रियल नंबर म्हणजे काय? रियल नंबर म्हणजे सर्व टाइपचे नंबर. फ्रॅक्शन असेल, रूट असेल, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, 0 असेल. ऑल नंबर्स आर नथिंग बट व्हॉट? रियल नंबर. सो रियल असणार. आणि अनइक्वल पण आपण आतापर्यंत बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का शेवटला कधी कधी आन्सर दोन्ही सारखेच येतात. ओके, आन्सर कधी कधी सारखेच येतात, मग ते इक्वल झाले. आणि आपल्याला आतापर्यंत आपण मॅक्झिमम जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्यामध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू 2 भेटल्या. ओके, दोन्ही सारख्या होत्या का? नाही. मग त्या काय होत्या? रियल आणि अनइक्वल होत्या. हे कधी आहे? हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा b स्क्वेअर मायनस 4ac कसा असेल? ग्रेटर दॅन 0. हे झालं पहिलं नेचर. आता दुसरं नेचर एवढंच शोधायचं असतं आपल्याला. दुसरं नेचर b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. आता इक्वल टू 0 असेल म्हणजे व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल किंवा सेम पण म्हणू शकता. रियल आणि दोन्ही आन्सर सेम असणार. ठीक आहे, आपण बघू. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणारच आहोत. इथपर्यंत काय डाऊट? ओके, अँड द थर्ड, द लास्ट नेचर ऑफ द रूट काय असेल सांगा? b स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 म्हणजे आन्सर काय असणार? 0 पेक्षा कमी म्हणल्यावर निगेटिव्ह आन्सर असणार. कसं असणार? निगेटिव्ह. बरोबर आहे. मग अशा वेळेस रूट्स काय असणार माहिती आहे तुम्हाला? रूट्स आर नॉट रियल.
तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं, अंडर रूटच्या आतमध्ये मायनस साइन आले ते आपण सॉल्व्ह करणार का? नाही. 10वी पर्यंत करणार नाही. आणि मग तेव्हा रूट्स काय असतात? नॉट रिअल असतात. ते रिअल नसतात, ते इमॅजिनरी असतात. म्हणून आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली देन द रूट्स आर नॉट रिअल. सो मला सांगा नेचर ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन या 3 पॉइंट मध्ये काही डाऊट आहे? नेचर आपल्याला आता फक्त एवढं शोधायचंय. We have to find out the value of b square minus 4ac. If it is plus, then the roots are real and unequal. If it is 0, then the roots are real and equal. And if it is negative, that is less than 0, then the roots are not real. Any doubt? Clear exam? Okay. So the example now. Other example बघा. काय दिलंय? Determine the nature of the roots. We have to find out the nature of the root with the help of the example. Just focus here. तुम्हाला येतं कळलं? नेचर फाइंड करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? बी स्क्वेअर मायनस 4ac पाहिजे. त्याच्या व्हॅल्यूवरनं नेचर ठरवतो ना आपण, ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0, इक्वल टू 0. म्हणजे सरळ आपल्याला इथं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग काय येणार? पहिली स्टेप कंपेअर इक्वेशन विथ ax स्क्वेअर plus bx plus c is equal to 0. We get, just focus here, h value काय भेटली? b ची व्हॅल्यू -4 and c ची व्हॅल्यू 4. Any doubt? Now just focus here. Now b square minus 4ac is equal to b square minus 4ac. बरोबर आहे? सो काय होणार? 16 मायनस 16 किती आलं? सो बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलं? 3 कंडिशन आहे आपल्याकडे, एक तर ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0, लेस दॅन 0. Therefore the nature of the roots, कशा असेल रूट्स? आर रियल अँड सियर. बघा माग, जर इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. आलं का नेचर? क्वेश्चन समजला तुम्हाला? हाऊ टू फाइंड आउट द नेचर ऑफ एनी पर्टिक्युलर रूट. ओके, विथ द हेल्प ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. पहा, any doubt? Clear एकदम? Okay, just focus here. Next example. काय दिले? काय करणार आपण? पहिली स्टेप, what do you have to do? Simply compare equation with what? ay square plus by plus c is equal to 0. We get, काय भेटणार आपल्याला? a बरोबर 2, b बरोबर -7, c बरोबर 2. Therefore now what you have to find out? बघा, b स्क्वेअर मायनस 4ac फाइंड करायचा आहे. सो किती? -7 स्क्वेअर -4ac, 7 चा स्क्वेअर 49 minus 16. Now the 6 गेले 3, 33. What is this? b square minus 4ac is how much? b square minus 4ac is how much? जर आपल्याला फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू विचारली असते तर एवढं झालं असतं. मग आपण आज काय म्हणू शकतो? Therefore b square minus 4ac is positive or negative? That is greater than 0. If the roots are b square minus 4ac is greater than 0, then आपण काय म्हणणार? Therefore the nature of the root roots are real and unequal or distinct. Understood? Any doubt? Simple as example. सॉल्व कसे करायचं समजताय? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता सेम तेच नेचर फाइंड आउट करायचे. काय करणार आपण?
compare equation with what? am square plus bm plus c is equal to 0. महत्वाचे क्वेश्चन आहे, जरा नीट लक्ष द्या. We get a is equal to what? 1, b is equal to 2 and c is equal to 9. मग पुढे काय होणार? Now b square minus 4ac, 2 square minus 4, a 1, c 9, 4 minus 9 4 जा 36. So 4 minus 36 minus 32. So b square minus 4ac is nothing but what? Minus 32. b square minus 4ac ची व्हॅल्यू किती आली? Minus 32. Now just tell me, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? निगेटिव्ह. Therefore b square minus 4ac is less than 0. कशी आहे? Less than 0. Therefore the roots are बरोबर. The roots are therefore the nature of the roots are not real. टॉपिक पहा नीट. काही डाऊट इथपर्यंत? सो या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. पहा यामध्ये आपण नेचर फाइंड आउट केलं. पहा आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे खूप वेगळा टॉपिक, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोएफिशिएंट. रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोएफिशिएंट महत्वाचा टॉपिक. आणि यामध्ये मी तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे की हे पर्टिक्युलर व्हॅल्यू कसं काय, म्हणजे आपण जे काय आता करणार आहे ते विथ प्रूफ करणार आहे. ओके, डायरेक्ट जरी दिलं असेल तरी आपण विथ प्रूफ पाहणार आहोत. समजतंय? म्हणजे काय, कशामधलं रिलेशन आहे? बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. आता क्वाड्रेटिक इक्वेशन आहे तुम्हाला माहिती आहे, क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स किती असतात? 2 असतात. ओके, आणि कोएफिशिएंट म्हणजे कोण? ए बी आणि सी. सो बघा आता, नीट लक्ष द्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे, डिटेल मध्ये सांगणार आहे. फॉर क्वाड्रेटिक इक्वेशन, focus here, ax square plus bx plus c is equal to 0. The coefficients are what? a, b and c. हे झाले कोएफिशिएंट. ठीक आहे, आता नीट बघा. लेट अल्फा अँड बीटा, व्हॉट? अल्फा अँड बीटा. नीट बघा, लक्ष द्या आता. लेट अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. नीट पहा आता, आपल्याला रिलेशनशिप फाइंड आउट करायचंय एबीसी आणि अल्फा बीटा मधलं. पहा त्यांनी पॉइंट काय दिलाय? रिलेशन बिटवीन रूट्स म्हणजे अल्फा अँड बीटा अँड कोएफिशिएंट म्हणजे एबीसी. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड एबीसी. आता मला सांगा, ऍज पर द फॉर्म्युला मेथड वी नो दॅट द फॉर्म्युला इज व्हॉट? -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो लेट अस कन्सिडर. So therefore alpha is equal to -b plus b square minus 4ac upon 2a and beta is equal to -b minus b square minus 4ac upon 2a. Any doubt? झाले 2 रूट. ओके, डायरेक्ट आहे याचं. बघा तुम्हाला एक सांग का, यामध्ये आपल्याला काय प्रूफ करायचं माहिती का? वी हॅव टू फाइंड आउट अल्फा प्लस बीटा and we have to find out alpha into beta in terms of ABC. काय बोलले ते समजलं? We have to find out alpha plus beta and alpha into beta. Clear? So आता बघा, अल्फा बीटा माहिती आहे आपल्याला. आता नाव खूप महत्वाचा पॉइंट काय? फॉर अल्फा प्लस बीटा. बरोबर का? आता अल्फा प्लस बीटा मला प्रूफ वगैरे करायचं नाही, तुम्हाला डायरेक्ट रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. पण ते रिलेशन आलं कसं त्याचं मी प्रूफ दाखवतोय.
समजतंय? अल्फा काय मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, बरोबर आहे. दिस इज नथिंग बट अल्फा प्लस बीटा काय मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. यस ऑर नो? आता पहा बेस सेम आहे सो काय होणार मग न्यूमरेटरची जे काय ऍडिशन सबट्रॅक्शन असेल ते मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन काय येणार 2a. 4a नाही बेस सेम येतो. आता जर तुम्ही नीट पाहिलं प्लस आणि मायनस कॅन्सल झालं सो काय आलं मग मायनस बी आणि मायनस बी म्हणजे मायनस 2b अपॉन 2a. अगेन 2 गेट कॅन्सल सो रिलेशन काय भेटलं आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. मला एवढंच लक्षात ठेवायचंय रिलेशन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू व्हॉट मायनस बी अपॉन ए. एनी डाऊट? हे असं अल्फा प्लस बघा ना क्वेश्चन काय होता रिलेशनशिप बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. सो हे झाले रूट्स आणि हे झाले कोएफिशियंट. सो पहिलं तर अल्फा प्लस बीटा केलं. आता काय करायचं आपल्याला नाउ व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट फॉर अल्फा इंटू बीटा. आणि एक लक्षात ठेवा यू हॅव टू रिमेंबर दिस रिलेशन ओनली व्हॉट इज अल्फा प्लस बीटा. ओके इन सिमिलर वे वी हॅव टू रिमेंबर द रिलेशन बिटवीन व्हॉट इज अल्फा इंटू बीटा. सो आता पहा अल्फा इंटू बीटा. अल्फा काय मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. एनी डाऊट? आता नीट बघा नीट पहा वर पहा a प्लस बी ए मायनस बी म्हणजे असं होईल का ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके आणि खाली काय होणार 2a इंटू 2a 4a चा स्क्वेअर. द रिझन लिहितो रिझन काय होणार ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू व्हॉट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कसं यूज केलं आपण ते पहा दिस मायनस बी इज नथिंग बट ए प्लस बी ए मायनस बी मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल बरोबर आहे. म्हणजे झालं तर मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके नेक्स्ट पहा आता आपल्याला रिलेशन तयार करायचंय कसं आलं ते मी प्रूफ करून दाखवतोय. मायनस बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस रूट गायब होणार म्हणजेच काय राहिलं बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a चा स्क्वेअर. आता बघा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे त्यामुळे आपली साइन बदलणार मायनस बी स्क्वेअर ए प्लस आहे ना बघा बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. हे बघा आता इथं कॅन्सल व्हॉट इज रिमेनिंग 4ac अपॉन 4a स्क्वेअर. काय काय कॅन्सल होईल 4 सो ऍट द एंड आपल्याला काय भेटतंय अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. अँड यू हॅव टू रिमेंबर दिस रिलेशन ओनली. सो यातनं काय समजलं अल्फा प्लस बीटा म्हणजे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय सी अपॉन ए. हे दोन रिलेशन महत्वाचे रिलेशन आहेत लक्ष द्या. आता you have to remember this both relation. Just focus here. So alpha plus beta minus b upon a, alpha into beta c upon a. This is nothing but relation between what quadratic roots of the quadratic equation and coefficient. हे दोनच पॉइंट अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. आलं कसं याचं मी तुमच्या समोर प्रूफ मांडलाय. समजताय? पुढचा पॉइंट
पुढचा पॉईंट येतो टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. आता पॉईंट असा येतो की आता पण आपण काय केलं, आपल्याला इक्वेशन दिलेलं असायचं, येस ऑर नो. इक्वेशन दिल्यानंतर आपण काय करायचं, इक्वेशन सॉल्व्ह करायचं. ओके, आणि ऍट द एंड वी विल गेट द व्हॅल्यू, वी विल गेट द रूट्स. आता याच्या उलट आता आपल्याला काय असेल, रूट्स दिलेले असेल, इक्वेशन तयार करा. काय बोलतो ते कळतंय का, रूट्स दिलेले असतील, इक्वेशन तयार करा. सो आपण कन्सिडर करू, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ required quadratic इक्वेशन. मग तुम्ही एक फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो फॉर्म्युला म्हणजे दिअर फॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. विथ द हेल्प ऑफ दिस यू कॅन फाइंड आउट एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा, ह्या फॉर्म्युल्याच्या मदतीने एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आता तुम्हाला दोन रूट दिलेले असतील, कोण कोण, अल्फा आणि बीटा. मग त्याची तुम्ही पहिल्यांदा काय करणार, ऍडिशन, नंतरून प्रोडक्ट, आणि त्या व्हॅल्यू इथं पुट करणार. भेटलं तुम्हाला इक्वेशन. म्हणजे उलटा विचार करा. बघा, आतापर्यंत आपल्याला काय असायचं, इक्वेशन असायचं, आन्सर फाइंड आउट करायचं. आता काय, आन्सर आहे, इक्वेशन तयार करायचंय. ओके, एक्झाम्पल सांगतो आता याच्यावर, लक्ष द्या. हे बघा, फॉर्म दी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला लावले का नाही. ठीक आहे, सो पहिलं बघा आपण काय दिले, 0 and 4. 0 and काय दिलेले आहे, 4 दिलेले. सो लेट, बघा आता सॉल्व्ह करतो आपण. क्वेश्चन काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. ओके, सो लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. एकाला अल्फा म्हणा, एकाला बीटा म्हणा. दिअर फोर अल्फा प्लस बीटा काय, 0 plus 4 which is equal to 4 and alpha into beta काय, 0 into 4 which is equal to 0. Yes or no? Therefore the required quadratic equation is काय असणार माहिती, आताच सांगितलं तुम्हाला, काय, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता फक्त व्हॅल्यू पुट करा ज्यावर आले त्या. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलाय, 4x, अल्फा इंटू बीटा 0 इज इक्वल टू 0. म्हणजे आन्सर काय आलं, एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. हे आलं आपलं आन्सर. म्हणजे बघा, विचार करा, समजतंय. म्हणजे पहिलं आपल्याला इक्वेशन दिलेलं असायचं, आपण आन्सर फाइंड करायचो. आता काय, आन्सर दिलेले म्हणजे रूट्स दिलेले, आपण इक्वेशन तयार करतोय. अवघड आहे का, कन्सेप्ट क्लिअर आहे. पहा, लक्ष द्या. सिअर आता यातलं पहा, 3 and -10 आहे, 1/2 - 1/2 आहे, हे एक आहे. ठीक आहे, आपण थर्ड वन घेऊ, 1/2 and -1/2. काय यायचं, 1/2 and -1/2. मग काय करणार आपण, लेट अल्फा काय 1/2 आणि बीटा काय -1/2. आता लक्ष द्या फक्त. दिअर फोर अल्फा प्लस बीटा काय 1/2 प्लस -1/2 म्हणजेच 1/2 -1/2 म्हणजेच 0. अल्फा प्लस बीटा किती आला, 0 आला. काही डाऊट, ओके. अँड अल्फा इंटू बीटा काय 1/2 इंटू -1/2 काय होणार मग 1 into 1 -1/4. अल्फा इंटू बीटा इज हाऊ मच -1/4. जे येईल ते येईल, काही प्रॉब्लेम नाही. दिअर फोर द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज काय सांगा बरं,
काय असतं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस is equal to 0. So simply substitute the value over here. Alpha plus beta is how much? 0. So 0 into x plus alpha into beta minus 1 upon 4 is equal to 0. काहीच प्रॉब्लेम नाही काय ना x square minus 1 upon 4 is equal to 0. This is your final answer. आलं quadratic equation. इक्वेशन आलं विषय संपला. ओके शेवटचं एक आहे ते पण असंच आहे त्याच्यापेक्षा सोपं आहे. इज देयर एनी डाउट? ओके क्लिअर एकदम. नेक्स्ट वन अजून एक एक्झाम्पल आहे पहा काय दिलंय 2 minus root 5 and 2 plus root 5 काय दिलंय 2 minus root 5 2 minus root 5 and 2 plus root 5 बरोबर आहे. सो आता पहा सोल्युशन लेट अल्फा इज इक्वल टू 2 minus root 5 and beta is equal to 2 plus root 5. Any doubt? Now just focus here. First you have to find out alpha plus beta. काय होणार 2 minus root 5 plus 2 plus root 5 डायरेक्ट जाणार बघा minus plus cancel. So what is remaining? Alpha plus beta is how much? 2 plus 2 4. Any doubt? Clear? And alpha into beta काय होणार 2 minus root 5 2 plus root 5 मगाच्या सारखं a plus b a minus b into a ना मग काय होणार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मग काय होणार 2 चा स्क्वेअर 4 रूट 5 चा स्क्वेअर 5 which is equal to minus 1. What is this? Alpha into beta. Okay, so the last therefore the required quadratic equation is काय येणार एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. You have to substitute the value. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलाय 4. So 4x plus alpha into beta minus 1 is equal to 0. So the final answer x square minus 4x minus 1 is equal to 0. आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर. सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. महत्वाचे क्वेश्चन आहेत पहा. सो हियर आपण डायरेक्टली म्हणू शकतो लेट अल्फा अँड आवाज नकोय बीटा आर दी roots of equation कोणतं एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. आता होतंय काय बघा कंपेअर इक्वेशन विथ व्हॉट एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग a ची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला बघा बरं a ची व्हॅल्यू काय भेटणार 1. b ची व्हॅल्यू मायनस 4k नीट पूर्ण व्हॅल्यू. c ची व्हॅल्यू k प्लस 3 नॉट ओनली 3 च्या व्हॅल्यू भेटल्या. आता पुढं अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. सो कंडिशन काय दिलेली आहे कंडिशन अशी दिलेली आहे की सम ऑफ द रूट्स इज म्हणजे इज इक्वल टू डबल दिअर प्रोडक्ट समजलं का. मग आता काय करणार आपण अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे काय सी अपॉन 2 इंटू सी अपॉन ए. आता इथं डायरेक्ट बघा डायरेक्ट
ए कॅन्सल, खालच्या टर्म मध्ये इक्वल टू साइन असेल आणि डिनॉमिनेटरला टर्म असेल आणि सेम असतील तर डायरेक्ट कॅन्सल होतात. सो राहिलं काय मग मायनस बी इज इक्वल टू 2 इंटू सी. आता बी ची व्हॅल्यू काय आहे मायनस ऑफ मायनस 4k बरोबर का नाही. हे बघा बी ची व्हॅल्यू मायनस 4k आणि सी के प्लस 3 विच इज इक्वल टू 2 इंटू के प्लस 3. हे काय होणार 4k इज इक्वल टू 2k प्लस 6 4k minus 2k is equal to 6. 4 minus 2 2k is equal to 6 and k is equal to 6 upon 2 and k is equal to 3. Question काय होता find the value of k. Any doubt? So in this way we have to solve this type of example. बघा खूप सिंपल एक्झाम्पल असतात, आपल्याला फक्त ते सॉल्व करता आले पाहिजेत. लक्ष द्या, असेच काही एक्झाम्पल आपण पाहू अजून. हा होता क्वेश्चन. नेक्स्ट, व्हाट इज गिवन अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बोर्डला येऊन गेलेला क्वेश्चन हा. अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. इंटरेस्टिंग सिंपल टॉपिक. ओके, यासाठी आपल्याला आयडेंटिटी माहित असणं गरजेचं आहे. ओके, आता मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी तुम्हाला काही याच्या आयडेंटिटी सांगतो. लक्ष द्या आता नीट. ह्या क्वेश्चन साठी लागणारी आयडेंटिटी ते आपण कशा तयार झाले ना हे पण पूर्ण सिंपल गोष्ट आहे. आता हे मला सांगा ए प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे तर बरोबर आहे. मग आता आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर तसंच ठेवू. मग हे असं होईल का ए प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर का नाही. म्हणजेच आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ए आणि बी आयचे अल्फा बीटा मानू. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. येस ऑर नो लिहू शकतो. म्हणजे झालं बघा इक्वेशन. हे पण किती सिंपल झालं. ओके, हे एक तयार झालं. ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर आहे. नेट बघा आता ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय करू ए क्यूब बी क्यूब जवळ आणू. ए क्यूब बी क्यूब जवळ आणले प्लस या दोघांमध्ये कॉमन काय आहे 3ab कॉमन आहे. बघा 3ab राहिलं काय ए प्लस बी. आता काय करू आपण ए क्यूब प्लस बी क्यूब एका साईडला ठेवू म्हणजे ए प्लस बी चा क्यूब मायनस 3ab ए प्लस बी इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. याच्यावरच काय फॉर्म्युला तयार झाला मग देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. समजतंय. हा फॉर्म्युला तयार झाला. हा फॉर्म्युला फक्त आता आपण यूज करायचे. हे दोन फॉर्म्युले एक्झाम मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले प्रूफ करत नाही बसायचंय. समजतंय का. एक्झाम मध्ये तुम्हाला फॉर्म्युले प्रूफ नाही करायचे. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ओके, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता इथं मी तुम्हाला फक्त प्रूफ करून दाखवलं. याला आपण हेडिंग देऊ शकतो सम इम्पॉर्टंट रिझल्ट किंवा इम्पॉर्टंट रिझल्ट. ठीक आहे. त्याच्या अंडर आपण हे 2 पॉइंट घेऊ. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा आता अल्फा बीटा दिलाय. ठीक आहे. सॉल्व्ह करताना बघा अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ y square minus 2y minus 7 is equal to 0. So compare, लक्ष द्या फक्त, compare equation with what? ay square plus by plus c is equal to 0. Therefore a is equal to how much? 1, b is equal to minus 2 and c is equal to minus 7. Now अल्फा प्लस बीटा काय असतो मायनस बी अपॉन ए. मग काय येणार
मायनस ऑफ -2 अपॉन ए किती आहे 1. सो अल्फा प्लस बीटा किती आला 2 आला का मायनस मायनस प्लस हे झालं अल्फा प्लस बीटा. आता नीट बघा अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा काय असतो सी अपॉन ए. सी किती आहे -7 ए किती आहे 1. सो अल्फा इंटू बीटा किती आला -7. कोणाला काय डाऊट या दोन व्हॅल्यू महत्वाच्या होत्या. आता आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 1 काय विचारलाय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सो बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण आताच प्रूव्ह केलं काय अल्फा प्लस बीटा -2 अल्फा बीटा. हे बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजेच काय अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. सो आता आपण व्हॅल्यू टाकू अल्फा प्लस बीटा किती आहे 2 चा स्क्वेअर -2 अल्फा बीटा किती आहे -7 किती झालं 4 मायनस मायनस प्लस 7 दुने 14 किती झालं आन्सर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 14 4 18. कोणाला काय डाऊट. सो हे झालं आपलं फायनल आन्सर पहिल्या क्वेश्चनचा. आता दुसरा क्वेश्चन काय विचारलाय माहिती तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आपण आताच फॉर्म्युला पाहिला. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजेच काय अल्फा प्लस बीटाचा क्यूब -3 अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा. बघा आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. मग आता इथे व्हॅल्यू पुट करू आपण. अल्फा प्लस बीटा किती आलाय आपला 2 आलाय आणि ते -7. सो 2 चा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा -7 आणि परत 2 म्हणजे काय होणार 2 चा क्यूब 8 मायनस इंटू मायनस प्लस 7 दुने 14 14 7 त्रिक 21 दुने 42 42 42 प्लस 8 50. सो हे झालं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अशा प्रकारे आपलं आन्सर फायनल आलं. ठीक आहे. सो असे पण एक्झाम्पल असतात जे आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. ह्या एक्झाम्पलला पण महत्व आहे. ओके आणि येतात एक्झाम्पल आहे एक्झामला आलेले पण आहेत. लक्षात ठेवा एक्झामला हे एक्झाम्पल येऊन गेलेले आहेत. ठीक आहे आपल्याला एक्झाम्पल माहित असणं गरजेचं आहे. सो असा क्वेश्चन होता. कोणाला काय डाऊट एकदम क्लिअर. ठीक आहे हे असं सर्व आहे. यानुसार आता आपल्याला सगळ्या टॉपिक आपण क्लिअर केले. अल्फा बीटा म्हणजे हे असतील नेचर ऑफ द रूट व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आणि त्याचबरोबर हे अल्फा आणि बीटाचे क्वेश्चन. ठीक आहे लास्ट पॉइंट. ओके लास्ट पॉइंट आहे द रूट्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन आर रिअल अँड इक्वल फाइंड के. इंटरेस्टिंग क्वेश्चन 2 मार्कचा क्वेश्चन आहे आणि वेगळा क्वेश्चन आहे. आता बघा क्वेश्चन कसा आहे आता मगाशी बघा आपण स्टार्टिंगला काय केलं नेचर आपल्याला फाइंड आउट करायला लावलं होतं बरोबर आहे. इक्वेशन वॉज गिवन and we have to find out the nature. Now here nature is given and we have to find out the missing value. बरोबर आहे म्हणजे काय आता हा क्वेश्चन बघा काय दिले त्यांनी द रूट्स ऑफ द इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. रूट्स जर रिअल अँड इक्वल असेल याचा अर्थ काय याचा अर्थ b² - 4ac = 0 आहे. जर रूट्स रिअल अँड इक्वल आहे याचा अर्थ b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. आता त्याच मदतीने आपण काय करू एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ते एक्झाम्पल काय दिले बघा 3y² + ky + 12 = 0. जस्ट फोकस ओव्हर हियर. फर्स्ट स्टेप काय येणार कम्पेअर. इथं आपण सारखंच करतोय बरोबर का नाही. कम्पेअर इक्वेशन विथ ay² + by + c = 0. वी गेट ए किती 3 बी किती के आणि सी किती 12. कोणाला काय डाऊट ओके. नाव b² - 4ac = b ची व्हॅल्यू किती आहे k² - 4 ए किती 3 सी किती 12. काय डाऊट इथपर्यंत मग काय येणार k² - 12 × 12 144
बरोबर, हे झालं बी स्क्वेअर मायनस 4ac. बट here the roots are real and equal, and जर रूट्स रिअल अँड इक्वल असेल, therefore we can say that b square minus 4ac is equal to किती 0. आणि जर तो 0 असेल तर आपण काय म्हणू शकतो, therefore k square minus 144 is equal to 0. बरोबर आहे, कारण b square minus 4ac k square minus 144 आले ना. मग k ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. k ची व्हॅल्यू काय येणार, k square is equal to 144. ओके, k बरोबर काय येणार अंडर रूट 144. सो द व्हॅल्यू ऑफ k इज 12. इथं आता आपल्याला एक व्हॅल्यू काढायची, लक्षात ठेवा. समज आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू काढायची होती म्हणून आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता सेम क्वेश्चन, अजून एक क्वेश्चन आहे असाच शेवटचा. काय दिलाय, kx x minus 2 plus 6, kx x minus 2 kx x minus 2 आणि प्लस 6 इज इक्वल टू, पुढे बघा आता हे काय होणार, k इंटू एक्स kx स्क्वेअर मायनस 2 मायनस 2k x प्लस 6 इज इक्वल टू 0. आलं का इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये. बरोबर आहे, काय करणार आपण आता, कम्पेअर. खूप सिंपल आहे, पण कम्पेअर इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग काय होणार, therefore a इज इक्वल टू k, b इज इक्वल टू मायनस 2k and c इज इक्वल टू 6. बरोबर ना. पुढे बघा आता, नाव b स्क्वेअर मायनस 4ac, b किती मायनस 2k स्क्वेअर मायनस 4, a किती k, c किती 6. मग काय होणार, 4k स्क्वेअर मायनस 24k. ठीक आहे, हे झालं b स्क्वेअर मायनस 4ac. आता आपण काय म्हणू शकतो, बट द रूट्स आर रिअल अँड इक्वल, आणि रूट जर रिअल अँड इक्वल असेल तर therefore b स्क्वेअर मायनस 4ac किती येणार, 0 येणार. आणि therefore आपली व्हॅल्यू 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. दोन व्हॅल्यू येतात तशा, आपण एकच काढतोय. यातनं 4k कॉमन घ्या, काय राहिला, 4k कॉमन घेतल्यानंतर k मायनस 6 इज इक्वल टू 0. बघा ना, 4k गेला म्हणजे k राहिला, आणि 24 ला k 4 ने डिवाइड केलं 6 आणि k गेला. मग k मायनस 6 इज इक्वल टू 0 अपॉन 4k मल्टिप्लाय डिवाइड ला गेला. सो k मायनस 6 इज इक्वल टू 0. सो k ची व्हॅल्यू किती आली, 6. आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू काढायची होती. ठीक आहे, सो कोणाला काही डाऊट, अशा प्रकारे पण एक्झाम्पल येतात जे आपण आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, सो मॅक्झिमम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आणि खूप जास्त प्रॅक्टिस केलेली आहे. अपेक्षा तुमच्याकडनं राहणार, तुम्ही पण तेवढीच प्रॅक्टिस करावी, मॅक्झिमम एक्झाम्पल सॉल्व्ह करावे. मिसलेनियस असतील, सीबीएसई ने आरडी शर्मा असेल किंवा स्टेट बोर्डने प्रॉब्लेम सेट असतील, यामधनं मॅक्झिमम क्वेश्चन प्रॅक्टिस करावी. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच.